So, okay, we'll start our this session now. Welcome you all, dear students, for this mathematics session for the class 12. And in this session, we are discussing the exercise 5.1. And in this exercise 5.1, we are starting the problem 5. Problem number 5, exercise 5.1. The problem is in front of you. Check whether the vectors 2i plus 2j plus 3k minus 3i plus 3j plus 2k and 3i plus 4k form a triangle or not. तुम्हाला अशा प्रकारे क्वेश्चन विचारलेला आहे. खूप सिंपल आहे. जर तुमचा ट्रायंगल असेल आणि ट्रायंगलच्या साइड जर रिप्रेझेंट होत असतील, समजा हा ए घेतला, हा बी घेतला आणि हा सी घेतला, आणि हा जर वेक्टर ए घेतला, वेक्टर बी घेतला आणि हा वेक्टर सी घेतला, तर इथं काय होतं, जर त्या ट्रायंगलच्या साइड रिप्रेझेंट होत असतील तर वेक्टर ए प्लस वेक्टर बी प्लस वेक्टर सी हे तुम्हाला 0 हे कंडिशन येते. केव्हा येते? when you are representing these vectors represent the side of the triangle. आता मी या ठिकाणी काय करतोय पहा, तुम्हाला 3 वेक्टर दिलेले आहेत आणि हे वेक्टर्स तुम्हाला ट्रायंगल फॉर्म करतायत का नाही करतायत ते विचारलेलं आहे. आता जर पाहिलं, मी लेट घेतोय दिस ए बार इक्वल टू व्हॉट, 2i plus 2j plus 3k, आणि मी बी बार घेतो इथं -3i plus 3j plus 2k, आणि इथं मी सी बार घेतोय 3i plus 4k. कुठून घेतलेलं आहे मी? इथं सगळं दिलेलं आहे, तुमच्या समोर इथं दिलेलं आहे सगळं, बरोबर. आता आपल्याला काय व्हेरीफाय करायचे, तुमचे वेक्टर ए बार प्लस बी बार प्लस सी बार हे 0 होत आहेत का नाही ते व्हेरीफाय करायचं. ती जर व्हॅल्यू 0 आली सो इट रिप्रेझेंट द ट्रायंगल. ते जर व्हॅल्यू 0 नाही आली सो इट डजंट रिप्रेझेंट द ट्रायंगल. सो लेट अस सी. सो टू verify vector a bar plus b bar plus c bar. A bar is what? This is the 2i plus 2j plus 3k. So for simplicity I will write the at the bottom it is the minus 3i plus 3j plus 2k plus this is 3i plus 4k. आता ऍडिशन करा आणि मला सांगा बरं काय येईल इथं. 3 plus 2 म्हणजे हा कॅन्सल झाला, म्हणजे हा किती झाला 2i, बरोबर. हा किती होईल, जे जे चे ऍड करायचं, जे प्लस जे 2 plus 3 किती येईल 5j, आणि इथं 3 plus 2 5, 5 plus 4 9, आणि हा काय होईल 9k, बरोबर आहे. आता हा इक्वल टू 0 होतो का? नाही. दॅट मीन्स व्हॉट, these vectors do not form triangle. समजलं? हो. समजलं का सर्वांना? लेट मी नो. हो. येस सर. हो सर. पृथ्वी समजलं का? हो सर. निरंजन हो सर, घालवलं तुम्ही ते. सर एकदा घ्या ना. हा घ्या. आणि प्रत्येकाने प्रॉब्लेम्स आहेत ना, मला जेवढे आपले सॉल्व्ह झालेत, जेवढा होमवर्क दिलाय ते मला रोजच्या रोज सेंड करायचे. करतात सर? झालं सर. झालं. हा, सर्वजण सेंड करतात का? हो सर. हो सर. हो सर. हो सर. बाकीचा विचार करू नका, इंटरनेटचा विचार करू नका, 1 GB चा 2 GB चा 4 GB चा काही विचार करू नका. आपण अभ्यासासाठी हे सगळ्या गोष्टी करतोय. सो डू व्हॉट वी आर गिव्हिंग इन्स्ट्रक्शन हिअर. झालं सर. हॅलो, ओके. find the distance from 4 minus 2 6 to each of
to each of following. The first one, XY plane. Second, YZ plane. Third, ZX plane. Fourth, X axis. Fifth, Y axis. And sixth, Z axis. झालं? झालं बेटा? आता पहा, आपण याचं सॉल्व करतोय. पॉइंट्स काय दिले लक्षात घ्या. पॉइंट्स काय दिलेलं आहे आपल्याला? 4, -2 आणि 6. एवढं समजलं? हो. हा रिप्रेझेंट हो. काय करतो? एक्स, वाय आणि झेड. समजलं इथपर्यंत? हो. आता या ठिकाणी तुम्हाला पहिल्यांदा काय विचारलेलं आहे? द डिस्टन्स फ्रॉम, म्हणजे पहिल्यांदा मी घेतोय डिस्टन्स फ्रॉम कुठून? 4 - 2 6 टू दी XY प्लेन, टू दी XY प्लेन. आता इथं पहा, XY प्लेन आहे म्हणजे हा काय येईल? X आणि Y हे झालं. आणि आपल्याला इथं काय घ्यायचे? डिस्टन्स फ्रॉम 4 - 2 टू द XY प्लेन, म्हणजेच आपल्याला घ्यायचं Z. आता Z ची व्हॅल्यू किती येते इथं? Z ची व्हॅल्यू किती येते? 6. निगेटिव्ह असेल तरी पॉझिटिव्ह घ्यायचे, पॉझिटिव्ह असेल तरी निगेटिव्ह घ्यायचे, पॉझिटिव्ह असेल तरी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह असेल तरी पॉझिटिव्ह. सेकंड पहा आता, द डिस्टन्स फ्रॉम 4 - 2 6 टू YZ प्लेन. YZ प्लेन म्हणजे आपला डिस्टन्स काय येईल? YZ राहिला काय? X राहिला ना, मॉड ऑफ X. X किती आहे व्हॅल्यू? 4. 4. समजलं? थर्ड, डिस्टन्स फ्रॉम 4 - 2 6 टू आपला ZX. ZX काय राहिला तर इथं आपला मॉड ऑफ काय येईल? मॉड ऑफ काय? Y. Y ची व्हॅल्यू किती आहे? -2. -2. -2 म्हणजे आपल्याला पॉझिटिव्ह घ्यायचे, म्हणजे किती येईल? 2. 2. समजलं इथपर्यंत? हो. 4. आता पहा, आपल्याला काय विचारलंय? डिस्टन्स फ्रॉम 4 - 2 6 टू कोणता ऍक्सिस आहे? X ऍक्सिस आहे, बरोबर आहे? X ऍक्सिस आहे. तर त्यावेळेस काय करायचं? दॅट इज इक्वल टू जो ऍक्सिस आहे तो सोडून बाकीचे घ्यायचे, म्हणजे काय येईल? स्क्वेअर रूट ऑफ y² प्लस z². y² किती आहे या ठिकाणी? 4. 4 म्हणजे z² किती आहे? 36. 36 प्लस 4 किती? 40. 40. 40. That is 40. समजलं? हो. आता डिस्टन्स फ्रॉम 4 - 2 6 टू y ऍक्सिस. सांगा बरं काय येईल फॉर्म्युला? फॉर्म्युला काय येईल? X² प्लस Z². X² प्लस Z². यस. हा, चला सांगा आता x ची व्हॅल्यू किती आहे? x² ची व्हॅल्यू किती झाली? 16. 16. z² किती? 36. हा, किती झालं? 52. 52. व्हेरी गुड. समजलं? हो. 6. डिस्टन्स फ्रॉम 4 - 2 टू z ऍक्सिस. काय येईल फॉर्म्युला?
तो हे सोडून द्यायचा. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. व्हेरी गुड. एक्स ची व्हॅल्यू किती आहे आता? 4. वाय ची व्हॅल्यू किती आहे? -2. सांगा किती टोटल आता? 4 प्लस 4 किती? 8. नाही 4 प्लस किती येईल? 4 स्क्वेअर येईल ना तो. 4 स्क्वेअर. तुम्ही -2 बोल. अरे एक्स ची व्हॅल्यू किती आहे? 4 प्लस 16 असं 28. सर 20. हा व्हेरी गुड. समजलं बेटा सर्वांना? हो. एनी प्रॉब्लेम? नो सर. चला घेऊ पुढचं. 2 मिनिट सर. हो सर घ्या. स्क्रीनशॉट मारून घ्या आणि नंतर तुम्ही हे करून डिलीट केलं तरी चालेल. झालं बेटा? हो. चला नेक्स्ट. 8 प्रॉब्लेम. फाइंड coordinates of point. Yes Niranjan. Find coordinates of point which are located the first one 3 unit behind YZ plane and 4 unit to the right of XZ plane and 5 units above XY plane. B, in YZ plane 1 unit to the right of XZ plane, 1 unit to the right of XZ plane and 6 unit above XY plane. पहा प्रॉब्लेम असा दिलेला आहे, तुम्हाला इथं कोऑर्डिनेट पॉइंट फाइंड करायचे. सिंपल आहे. आता XY YZ किंवा ZY प्लेन म्हणजेच काय? आपण 3 कोऑर्डिनेट सिस्टम रिप्रेझेंट करतोय. म्हणजेच हा ऍक्सिस कोणता झाला तुमचा? X, हा झाला Y आणि हा झाला Z. बरोबर. आता इथं काय म्हटलेलं पहा, पहिल्या प्रॉब्लेम मध्ये, पहिल्या केस मध्ये 3 युनिट्स बिहाइंड YZ. पहा आता हा YZ आहे आणि 3 युनिट्स बिहाइंड म्हणजे तुमचा कुठे येईल? या साईडला येईल, इकडच्या साईडला. म्हणजे YZ प्लेन म्हणजे ऍक्च्युअली तुम्हाला तो काय भेटणार आहे इथं काय भेटणार आहे? बिहाइंड म्हणजे इथं भेटेल ना, याच्या पाठीमागं. बरोबर. आणि हा इकडे काय होतो? हा -X होतो. हा इकडे काय होतो? हा -Y होतो. आणि इकडच्या साईडला काय होतो? -Z. म्हणजे हा -X झाला. पण ते किती युनिट आहे? 3 युनिट आहे. म्हणजे X इज इक्वल टू काय येईल? -3. समजलं? समजलं का इथपर्यंत? हो. आता पहा. हो. त्याच्यानंतर पहा 4 युनिट टू द राईट ऑफ दी XZ प्लेन. XZ म्हणजे पहा हा X आहे, हा Z आहे. याच्या राईटला म्हणजे तो इकडच्या साईडला येईल आणि इकडच्या साईडला म्हणजे हा Y येईल, परंतु राईट आहे. इकडच्या साईडला Y काय? पॉझिटिव्ह आहे. म्हणजे Y इज इक्वल टू किती येईल? 4. समजलं? हो. त्याच्यानंतर हा XY प्लेन झाला आणि 5 युनिट्स अबो XY प्लेन म्हणजे इकडं. आता Z इकडे पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे?
वर झेड पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह म्हणजे झेड इज इक्वल टू 5 म्हणजे तुमचे कोऑर्डिनेट काय झाले -3 4 5. अंडरस्टूड? Yes. चला बोला सर्वजण. Yes, sir. येस सर. दॅट इज युअर आन्सर. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. व्हेरी गुड. सर किती मार्कला येते हे? 10. हा काही पण सर केवढूच आहे ते. 2 मार्काला येतो क्वेश्चन हा. तो क्वेश्चन बघून असं वाटतं 5 मार्काचा असेल. सोपं आहे ना? हो. हा. आता पहा सेकंड ओमकार समजलं का रे? निरंजन, स्वराज समजलं सर. हा. आता लक्षात घ्या इन YZ प्लेन आहे म्हणजे हा Y आणि Z म्हणजे हा YZ प्लेन आहे म्हणजे ऑब्विसली हा x काय येणार आहे 0 येणार आहे म्हणजे हा एवढाच प्लेन आहे आपला बरोबर. आणि 1 युनिट टू द राईट ऑफ द XZ प्लेन XZ आणि 1 युनिट टू द राईट ऑफ प्लेन म्हणजे कोणतं येणार आहे y इज इक्वल टू पॉझिटिव्ह का निगेटिव्ह येईल? पॉझिटिव्ह का निगेटिव्ह येईल? 1 युनिट टू द राईट ऑफ द XZ म्हणजे हा XZ आहे याच्या राईटला निगेटिव्ह. निगेटिव्ह कसं काय येईल? मग पॉझिटिव्ह. हा इकडे पॉझिटिव्ह आहे ना राईटला Positive. म्हणजे y इज इक्वल टू काय येईल 1. समजलं? हो. 6 युनिट अबो XY प्लेन XY हा आहे याच्या अबो हा काय येईल Z येईल ना म्हणजे Z हा पॉझिटिव्ह का निगेटिव्ह येईल? Negative. निगेटिव्ह. पॉझिटिव्ह. वर Z पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे? Positive. निगेटिव्ह कसं काय? पॉझिटिव्ह. Positive. निगेटिव्ह कसं काय? चुकून Z इज इक्वल टू किती झाला 6. समजलं? म्हणजे Sir. पॉइंट काय झाला 0 1 6. समजलं का? इम्पॉर्टंट आहे. समजलं का? हो सर. हो, sir. यस धनश्री. Sir, चुकून झालं. चुकून परीक्षेत होऊ देऊ नका. हा नाही होणार ना? नाही sir. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. 9th क्वेश्चन सोपं आहे ना? हो सर. वेक्टर खूप सोपं आहे बरं का. हो sir. मार्क्स अजिबात मिस करू नका. फक्त प्रॅक्टिस करा एकदा. फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल with vertices 1, 1, 0, 1, 0, 1 and 0, 1, 1. आता पहा आपल्याला फाइंड एरिया ऑफ द ट्रायंगल म्हटलंय पण असं काही पण दिले नाही की तो कोणता ट्रायंगल आहे बरोबर आहे. म्हणजे मी काय करतो इथं ABC हा ट्रायंगल घेतोय आणि पहिल्यांदा A चे पॉइंट किती आहेत 1, 1, 0. B चा पॉइंट किती आहे 1, 0, 1 आणि C चा पॉइंट किती आहे 0, 1, 1 बरोबर. आता मी काय करतोय पोझिशन वेक्टर फाइंड करतोय. पोझिशन वेक्टर ऑफ AB. आता पोझिशन वेक्टर AB फाइंड इथं कोऑर्डिनेट दिलेत आणि ज्यावेळेस तुम्ही पोझिशन वेक्टर ऑफ AB फाइंड करताय काय करायचे तुम्हाला हा B बार मायनस A बार घ्यायचं. B बार मायनस A बार म्हणजे हा B शेवटी दिसतो ना आणि A सुरुवातीला दिसतो म्हणजे हा B बार मायनस A बार होईल. आणि इथं पहा आता हा A बार काय येईल पहा इथं कोऑर्डिनेट दिलेत ना तर हा काय करायचा I प्लस J आणि हा 0Z सोबत आहे म्हणजे हा काय होईल 0 into K. हा काय होईल पहा I प्लस 0 into J प्लस K आणि हा काय येईल 0 into I प्लस J प्लस K. समजलं? समजलं काय काय कसं केलं मी ते. आता समजा इथं 2, -3, 4 असेल
तर हा वेक्टर काय येईल इथं 2i मायनस 3j प्लस 4k. समजलं? हो सर. हा आता इथं बी बार मायनस ए बार करायची. हो सर. हा बी बार मायनस ए बार करायची तुम्हाला. तर ऍक्च्युअली काय करायचं, हा बी दिसतो ना तुम्हाला, बी म्हणजे तुम्हाला बी काय येतं इथं 1 0 1 मायनस ए बार काय 1 1 0 म्हणजेच हा येईल तुमचा आय प्लस 0 जे प्लस के मायनस आय प्लस जे प्लस 0 के. ही स्टेप समजली का? हो. चला आता हे सॉल्व करा. आय मायनस आय काय झालं, कॅन्सल, बरोबर. आणि इथं हा 0 मायनस 1 होतोय म्हणजे हा काय होईल मायनस जे आणि हा होईल के मायनस के, के मायनस हा 0 के ना म्हणजे हा काय होईल प्लस के. समजलंय कसं केलं ते? हो. हो सर समजलं. आता हा वेक्टर आहे, याचं मॅग्निट्यूड जर फाइंड करायचं असेल, हा मॅग्निट्यूड ऑफ ए बी हा काय होईल याचा कोएफिशिएंट घ्यायचा म्हणजे मायनस 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर म्हणजे हा होईल स्क्वेअर रूट ऑफ 2. इक्वेशन 1. इथपर्यंत समजलं का? लवकर सांगा मला. हो. पोझिशन वेक्टर ऑफ बीसी फाइंड करा. पोझिशन वेक्टर ऑफ बीसी म्हणजे आपल्याला काय करायचे, वेक्टर सी बार मायनस बी बार, सी बार मायनस बी बार म्हणजे डायरेक्टली असं करून घ्या 0 1 1 मायनस 1 0 1. पहा 0 मायनस 1 म्हणजे हा झाला मायनस आहे, मी डायरेक्टली करतोय मायनस आहे. 1 मायनस 0 म्हणजे हा झाला प्लस जे आणि 1 मायनस 1 म्हणजे हा झाला 0 के म्हणजे हे झालं मायनस आय प्लस जे म्हणजे पोझिशन वेक्टर ऑफ बीसी, बीसी किती येईल इथं मायनस आय प्लस जे म्हणजे मी मॅग्निट्यूड फाइंड करतोय. मॅग्निट्यूड ऑफ बीसी इक्वल टू काय होईल स्क्वेअर रूट ऑफ मायनस 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर दॅट इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2. समजलंय? हो. चला सांगा पटपट सांगा लवकर. हो. पोझिशन हो वेक्टर सर. AC, पोझिशन वेक्टर ऑफ AC काय येईल वेक्टर C मायनस वेक्टर A. C किती आहे तुमचा 0 1 1 आणि इथं A किती आहे 1 1 0 म्हणजेच काय येईल पहा इथं 0 मायनस 1 म्हणजेच हा येईल मायनस आहे 1 मायनस 1 हा होईल 0 आणि इथं 1 मायनस 0 म्हणजेच हा होईल प्लस के म्हणजेच तुम्हाला मॅग्निट्यूड ऑफ AC काय येणार इथं 1 स्क्वेअर 1 प्लस 1 दॅट इज स्क्वेअर रूट ऑफ 2. समजलं? हो. म्हणजेच पहा इथं तुम्हाला एक इक्वेशन येतं या ठिकाणी AB इक्वल टू BC इक्वल टू AC. आपण मॅग्निट्यूड फाइंड करतोय म्हणजे काय करतोय AB इक्वल टू BC इक्वल टू AC आणि हे तिन्ही पण साइड इक्वल आहेत म्हणजे ट्रायंगल कोणता झाला, ट्रायंगल कोणता झाला, तिन्ही साइड इक्वल आहेत. बोला. इक्विलॅटरल ट्रायंगल झाला. समजलं? आपल्याला काय फाइंड करायचे फाइंड द एरिया ऑफ द ट्रायंगल. मी आता इथे एरिया ऑफ द ट्रायंगल ABC घेतोय. इक्विलॅटरल ट्रायंगलचा फॉर्म्युला काय आहे √3/4 इंटू साइड स्क्वेअर. बरोबर आहे? हा फॉर्म्युला इक्विलॅटरल ट्रायंगलचा म्हणजे हा होईल √3/2. साइड किती आली तुमची √2 स्क्वेअर म्हणजे हा √2 स्क्वेअर होईल. सर √2 स्क्वेअर हा 2 होईल म्हणजे तुमचा आन्सर काय झालं हा 4 आहे ना 4 म्हणजे हा इथं 2 होईल. सो √3/4 इंटू 2 म्हणजेच आन्सर काय झालं √3/2 स्क्वेअर युनिट. समजलं का? हो. एनी प्रॉब्लेम? नो. एनी प्रॉब्लेम? नो सर. क्लिअर? येस सर. लक्षात घ्या वेक्टर चॅप्टर हा खूप सोपा आहे. फक्त सेशन रेग्युलरली अटेंड करा. एक वेळेस प्रॅक्टिस करा तुमच्या नोटबुक मध्ये विथ युअर ओन हँड रायटिंग and just definitely you will enjoy the vectors and no one will lose any single marks in the vectors. very simple chapter. फक्त सेशन अटेंड करा आणि रेग्युलरली त्याची प्रॅक्टिस करा आणि आपला हा स्कोरिंग चॅप्टर म्हणून इथे यूज करायचे. तर करताल सर्वजण? हो सर. हो.
तर इथपर्यंत जेवढे झाले तर तेवढे मला होमवर्क आज सेंड करा. किती वाजेपर्यंत सेंड करताल? 9. चालेल, 9 9:30 पर्यंत सेंड करा. किंवा 10 पर्यंत केलं तरी चालते. ओके. हो सर.